दुष्काळ. महाराष्ट्रातल्या कित्येक भागांमधून अशी दृश्य आपल्याला अनेक वर्षांपासून सातत्यानं पाहायला मिळतात, विशेष करून ग्रामीण भागात. पाण्याच्या तुटवड्यानं आयुष्याला अक्षरशः ग्रासून टाकलंय. कोरडी शेतं, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसलेली माणसं, एक दोन कळशा पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करणाऱ्या स्त्रिया, शाळा सोडून पाण्यासाठी वणवण भटकणारी निरागस मुलं, आपलं राहतं घर, जमीन जुमला, गुरंढोरं कायमची सोडून गावांमधून शहरांकडे विस्थापित होणारी माणसं. वर्षानुवर्ष अशा अनेक घटना आपल्या समोर येतात. महाराष्ट्र में हर साल हम पढ़ते हैं कि सूखा है, लोगों को बड़ी तकलीफ है. जो लोग सबसे ज़्यादा इससे जो तकलीफ में आते हैं उनका क्या हाल होता होगा. पानी के बगैर एक इंसान का क्या हाल होता होगा. पानी के बगैर हम 2-3 दिन से ज़्यादा जी नहीं सकते. तो वो लोग जिनको पानी बिल्कुल नहीं मिल रहा है उनकी क्या हालत होगी, उनके बच्चों की क्या हालत होगी. तो ये सारे विचार घुमते थे मेरे मन में. लोकांचे झालेले हाल पाहून तर त्रास होतोच, पण त्याहून जास्त त्रास मला वाटतं या कारणाने मला सत्यमेव जयतेच्या टीमला होतो की हा दुष्काळ मानवनिर्मित आहे आणि हा दुष्काळ आपल्याला कसा दूर करता येईल याचे उपाय आपल्याला ठाऊक आहेत. आम्ही सत्यमेव जयतेचा एक एपिसोड केला पाण्याच्या प्रश्नावर आणि त्यावेळेला आम्ही पाहिलं की अशी 5-25 गावं महाराष्ट्रभर आहेत की जिथे पाऊस खूप कमी पडतो आणि कमी पावसातही तिकडे मुबलक पाणी आहे, पुरेसं पाणी आहे. खूप कमी पाऊस होत असूनही ही गावं दुष्काळमुक्त आहेत. ही गावं दुष्काळमुक्त आहेत, हिरवीगार आणि पाणीदार आहेत, कारण या गावांमध्ये सर्वांनी मिळून कमी खर्चात आणि अतिशय सहजपणे होणारी पाणलोट विकासाची म्हणजेच वॉटरशेड डेव्हलपमेंटची कामं केली आहेत. या कामात सीसीटी, डीप सीसीटी, फार्म पॉन्ड्स, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स, गेबियन स्ट्रक्चर्स, वनराई बंधारा यासारखी सहजतेनं होणारी कामं आहेत. त्यामुळे गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच थांबून तिथल्याच जमिनीत मुरतं आणि जमिनीखालची पाण्याची पातळी वाढते. या कामामागचं सूत्र अतिशय सोपं आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवायचं, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवायचं आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला शिकवायचं. आणि हे काम करण्यासाठीची वैज्ञानिक पद्धती उपलब्ध आहे, पण तरीही या माहितीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला नाहीये. अब ये हमें बड़ा परेशान करती थी ये बात कि जब एक गांव में ये उपाय नजर आ रहा है, उसके हम फल देख रहे हैं, तो बगल के गांव में, महाराष्ट्र के गांव-गांव में ये बात फैली क्यों नहीं है. क्यों हर गांव ये काम नहीं कर रहा है. क्या तकलीफ है, क्या चीज है जो उनको रोकती है. पाणलोट विकासाने आपण दुष्काळमुक्त होऊ शकतो आणि हा उपाय खात्रीचा, परिणामकारक आणि शाश्वत आहे ही माहिती पुरेशा प्रमाणात लोकांपर्यंत अजून पोचली नाहीये. त्यामुळे आमच्या मनात हा विचार घुमू लागला की आपण जर ही माहिती लोकांपर्यंत पोचवली कम्युनिकेशनचा मार्ग वापरून, तर ग्रामस्थ स्वतःच्या मेहनतीतून अपनी परिस्थिति बदलू शकतील पाणलोट विकासाने. और इत्तेफाक से मैं सीएम साहब को कहीं फंक्शन में मिला और मैं उनके साथ ही बैठा था, तो मैंने उनसे कहा कि हम ऐसा ऐसा सोच रहे हैं. मुख्यमंत्री बनल्यानंतर माझी आणि त्यांची ती पहिलीच भेट होती. मी लगेच त्यांना म्हटलं की पाण्याकरता करायचं आहे. अरे मी तर त्याचाच विचार करतो. आम्ही तर जलयुक्त शिवार सुरू केली आहे. मी 10-12 मिनिटं त्यांना काय काय आम्ही करतो हे सांगितलं. त्यावेळी माझ्या डोक्यात असं होतं की आमिरजींना जलयुक्त शिवारचं ब्रँड अँबॅसेडर बनवावं किंवा त्यांना त्याचं कम्युनिकेटर बनवावं असा विचार माझ्या मनामध्ये होता. पण त्यानंतर ते आणि सत्याजी ज्यावेळेस मला भेटायला आले, त्यांनी एक वेगळीच संकल्पना सांगितली आणि त्यांनी सांगितलं की मला केवळ या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर बनण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला फील्डवर जाऊन काम करायचं आहे. मला लोकांना याच्याकरता प्रेरणा द्यायची आहे. आणि ते म्हणाले आम्हाला वेळ द्या, आम्ही याची पूर्ण तयारी करतो. आणि मग विकेंद्रित पाणलोट व्यवस्थापनांच्या कामांचा प्रसार कसा केला जाऊ शकतो याचा अभ्यास करण्यासाठी टीमनं महाराष्ट्राचा दौरा केला. शेतकरी आणि कृषी तज्ञांच्या भेटी घेतल्या
आणि याच दरम्यान साताऱ्यामधल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारं काम समोर आलं. डॉक्टर पोळ आणि त्यांच्या 40 सहकाऱ्यांचा एक श्रमदान ग्रुप आहे. हा ग्रुप अजिंक्य ताऱ्यावर 3 वर्षांपासून पाणलोट व्यवस्थापनाच्या शास्त्रीय पद्धती वापरून जलसंधारणाचं काम करत होता. ही ना कोणती रजिस्टर्ड संस्था होती ना NGO. ही फक्त समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधून एकत्र आलेली काही माणसं होती. निस्वार्थी भावनेनं आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून स्वतःच्या आयुष्यामधले दररोजचे 2 तास या पाण्याच्या कामासाठी देणारी माणसं. या 40 लोकांच्या टीमनं 3 वर्षात सातारा शहराची भूजल पातळी वाढवण्यामध्ये मोठा हातभार लावला, फक्त श्रमदानाच्या जोरावर. 2 हात फक्त तुमचे द्या. कुठल्याही पोकलँडची गरज नाही, मशीनची गरज नाही. निश्चित जलसंधारणाचं उत्तम काम करताच येतं. हे सगळ्या गावामध्ये करता येईल. सत्यमेव जयते टीमच्या प्रवासामध्ये डॉक्टर पोळ आणि अजिंक्य तारा श्रमदान ग्रुपच्या या कार्यानं जणू काही एका दीपस्तंभाचं काम केलं. आम्ही असं ठरवलं की आपल्या संपूर्ण मोहिमेचा पहिला आधारस्तंभ असेल श्रमदान. श्रमदान वो जादू की छड़ी है जिससे लोग एक हो जाते हैं. जब आप कंधे से कंधा मिला के किसी के साथ काम करते हैं और साथ में मिलकर पूरा गांव जो है जब काम करके एक चीज हासिल करता है तो उसकी जो खुशी है वो जो आप बांटते हैं एक दूसरे में, वो आपको बहुत मजबूती से जोड़ लेती है. श्रमदानाला एका माध्यमाची, एका प्लॅटफॉर्मची गरज होती. त्यावर देखील लवकरच उपाय मिळाला. तर आम्हाला माध्यम सुचलं स्पर्धा. कारण आज प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्धा असते. क्रिकेट, फुटबॉल, ॲक्टिंग, गाणं, नाच, प्रत्येक गोष्टीसाठी. तर समजा आपण जलसंधारणासाठी स्पर्धा उभी केली, गावागावातील स्पर्धा, की कोणतं गाव सर्वात चांगलं आणि जास्त जलसंधारणाचं काम करू शकतं. आणि यातूनच जन्म झाला सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या कल्पनेचा. आणि मग श्रमदान आणि वॉटर कप या 2 स्तंभांना जोडणारी तिसरी गोष्ट मिळाली. स्पर्धा असेल, स्पर्धेचा आधार श्रमदान असेल, आणि या मोहिमेचा तिसरा आधारस्तंभ असेल ट्रेनिंग. और ये जरिया हमको सही लगा जिससे हम उनके दिल तक पहुंच सकें, उनके सोच को एक मतलब आग मिले, एक लौ मिले, जिससे उनको भी समझ में आया कि हाँ ये ऐसे हो सकता है. आणि एका धाडसी स्वप्नानं जन्म घेतला. कोणतीही आर्थिक मदत न देता फक्त लोकांच्या भरोशावर दुष्काळाशी 2 हात करण्याचं स्वप्न पाहिलं जाऊ लागलं. या विचारामागची प्रेरणा पैसा नाही, माणसं होती. लाचारी नाही, स्वाभिमान होता. कृपाभाव नाही, कर्मभाव होता. दुष्काळाला आव्हान होतं. लोकांना एकत्र करून दुष्काळाविरुद्धची ही एक लढाई होती. आणि मग त्यानंतर त्यांचा मला फोन आला की आता माझ्याजवळ प्लॅन तयार आहे, तुम्ही मला वेळ द्या. आणि मग आमिरजी आणि सत्याजी भेटायला आले आणि ती संकल्पना त्यांनी सांगितल्यानंतर मला फार आश्चर्य वाटलं आणि फार आनंद देखील झाला की ही जर सरकारची योजना राहिली तरी कधीच यशस्वी होणार नाही. ही जनतेची योजना झाली पाहिजे, ही लोकचळवळ झाली पाहिजे. पाण्याची लोकचळवळ जेव्हा होईल तेव्हा ही योजना यशस्वी होईल. आज सत्यमेव जयतेमुळे आमिर खान यांची एक क्रेडिबिलिटी आहे. आणि मला हे माहिती होतं की हे ज्यावेळेस ती क्रेडिबिलिटी घेऊन लोकांमध्ये जातील आणि लोकांना इन्स्पायर करतील, निश्चित लोक त्यातनं इन्स्पायर होतील, प्रेरणा घेतील. तो ये हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट फीडबैक था, बहुत ही इंपॉर्टेंट फीडबैक था कि जो हमारे मुख्यमंत्री हैं, जिनका एक्सपीरियंस बहुत ज़्यादा है, जो खुद ज़मीनी स्तर पे रह के आए हैं, उनको भी ये लगता है कि ये जो हम सोच रहे हैं वो सही सोच रहे हैं. बल्कि उनके ये शब्द है मुझे कि जब तक ये गवर्नमेंट की स्कीम रहेगी तब तक ये कामयाब नहीं होगी. जब तक ये इसको हमें लोगों की मूवमेंट बनाना पड़ेगा. इट हैज़ टू बिकम अ पीपल्स मूवमेंट, तभी ये प्रॉब्लम सॉल्व होगा. ये मुख्यमंत्री जी कह रहे हैं. कितनी बड़ी बात है. Our entire focus is going to be on communication and capacity building. इसके अलावा हमने बहुत सारे उद्योगपतियों को बुलाया था, बिजनेसमैन को, जो टॉप इंडिया के कॉर्पोरेट बिजनेसमैन है. सभी का बहुत ही पॉजिटिव रिस्पॉन्स था. सभी को लगा कि ये आप लोग जो सोच रहे हैं सही सोच रहे हैं और ये कामयाब होगा. और सबने अपना अपना साथ दिया उसके साथ. मैं ख़ास तौर से 2 लोगों का नाम लेना चाहूँगा. एक तो रतन टाटा जी, जो बहुत ही सपोर्टिव रहे हैं, रतन जी. और दूसरे मुकेश अंबानी जी,
मुझे याद है हमारी मीटिंग ख़त्म हुई, लेकिन वो 1-1.5 घंटे तक गए नहीं। सत्या और मेरे साथ नीता और मुकेश बैठ के बात कर रहे थे कि आपके आइडिया में देखिए ये अच्छा है, आप एकदम सही सोच रहे हैं, और किस तरह से वो आइडिया को समझे कि हम क्या ॲक्च्युली करना चाह रहे हैं. आणि पोपटराव पवारजी या कामावर जोडले गेले. म्हणजे जे अनेक वर्षांपासून या क्षेत्रातले जे दिग्गज आहेत ते जोडले गेले आणि त्यासोबत डॉक्टर अविनाश पोळ ज्यांच्या कामातनं आम्ही खूप मोठी प्रेरणा घेतली, ते या मोहिमेशी खूप डायरेक्टली आणि खूप उत्साहाने जोडले गेले. आणि पाणी फाउंडेशनची स्थापना झाली. पायलट स्तरावर महाराष्ट्रामधल्या 3 जिल्ह्यांमधल्या एक तालुक्यात वॉटर कपची घोषणा केली गेली. सातारा जिल्ह्यामधला कोरेगाव तालुका, बीडमधला आंबेजोगाई आणि अमरावतीमधला वरुड तालुका. मला आज अत्यंत त्या ठिकाणी आनंद होतो की एक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह श्री अमीर खान यांच्या पुढाकाराने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू होतो. या स्पर्धेसाठी आम्ही 3 बक्षिसं जाहीर केली. पहिलं बक्षीस 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस 20 लाख रुपये. आणि ही बक्षिसं त्या गावांना दिली जातील की जी जलसंधारणाची सर्वात जास्त आणि चांगल्या प्रतीची कामं करतील. या दरम्यान ट्रेनिंगची प्रक्रिया आणि त्याच्या बारकाव्यांबद्दल सतत विचार चालू होता. पाणलोट विकास एक सायन्स आहे, परंतु रॉकेट सायन्स नाही आहे. आणि प्रशिक्षणमध्ये आमचा हा उद्देश होता की हा सायन्स आणि टेक्नॉलॉजीला सरळ कसं बनवायचं, इंटरेस्टिंग कसं बनवायचं, जेणेकरून आम लोकांना असं वाटणार की हे आम्ही सुद्धा करू शकतो आणि आतापर्यंत आम्ही का नाही केलं, करायला पाहिजे होतं. यासाठी नवीन पद्धतीनं एक ट्रेनिंग मॅन्युअल बनवलं गेलं, ज्यात अतिशय सोप्या पद्धतींनी करता येणाऱ्या पाणलोट विकासाच्या आणि पाण्याच्या समस्येवरच्या तोडग्यांचा समावेश केला गेला. आधुनिक शिक्षणशास्त्राचा आणि तंत्राचा वापर केला गेला. ट्रेनिंगसाठी आम्हाला 2 अत्यंत महत्त्वाचे आणि चांगले पार्टनर्स मिळाले. पहिलं होतं वॉटर WOTR. या संस्थेने सर्व जी टेक्निकल माहिती होती या मोहिमेसाठी त्याला त्यांनी प्रमाणित केलं, समृद्ध केलं. आणि ते फक्त आमचे ट्रेनिंग पार्टनर्स नव्हे तर नॉलेज पार्टनर्स होते या संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि त्यासोबत स्पर्श या संस्थेकडनं आम्हाला अत्यंत चांगले आणि कमिटेड सोशल ट्रेनर्स मिळाले. या दोन्ही संस्थांमधून 20 ट्रेनर्सची एक टीम निवडली गेली आणि त्यांचं एक वर्कशॉप घेतलं गेलं. नवीन मॉड्यूल प्रशिक्षण घेणाऱ्यांना खेळांच्या मार्फत कसं शिकवायचं यासाठी त्यांना तयार केलं गेलं. 3ही तालुक्यांमधल्या प्रत्येक गावाला प्रशिक्षणाला येण्याचं निमंत्रण दिलं गेलं. आणि या तालुक्यांमधल्या निम्म्यापेक्षा जास्त गावांनी या प्रशिक्षणाला येण्यासाठी अर्ज केला. हे आणखी एक आव्हान होतं. वेगवेगळ्या गावांमधून येणाऱ्या 800 पेक्षा जास्त लोकांना 4 दिवसांचं ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर्सची निवड करायची होती. या बाबतीत पण थोडा वेगळा विचार केला गेला आणि मग 3 गावांमध्ये प्रशिक्षण केंद्र उघडली गेली. हिवरे बाजार, नलवडेवाडी आणि हिवरे. कारण जलसंधारणाच्या बाबतीत ही आदर्श गाव आहेत. दुष्काळी क्षेत्र असून देखील ही हिरवीगार आहे. हिवरे बाजारमध्ये आधीपासूनच ट्रेनिंग सेंटर असल्यानं सर्व पद्धतीच्या सुविधा होत्या, पण नलवडेवाडी आणि हिवरेमध्ये ट्रेनिंग सेंटर्स नव्हती. इतक्या लोकांसाठी न राहण्याची सोय होती, न ट्रेनिंगचा हॉल होता, काहीच नव्हतं. पण या गावात एक महत्त्वाची गोष्ट होती. ही दिलवाल्यांची गावं होती. त्यांचं हृदय खूप मोठं होतं. ट्रेनर्स आणि प्रशिक्षण घेणाऱ्यांना राहण्यासाठी या गावातल्या लोकांनी स्वतःची घरं सुद्धा रिकामी केली. ज्या पद्धतीनं पाणी फाउंडेशन इथून काम करते, हृदयातून काम करते, त्याच पद्धतीनं हृदयातून हे गाव पाणी फाउंडेशनला मदत करेल ही ठरवलं आम्ही. काही ठिकाणी गावातल्या शाळेत स्वयंपाकघर उघडलं गेलं, तर कुठे समाज मंदिराचा ट्रेनिंग हॉल बनवला गेला, तर कुठे कांद्याची कोठारं प्रशिक्षणासाठी रिकामी केली गेली. आणि मग ट्रेनिंगसाठी पहिली बॅच आली आणि 3ही सेंटर्सवर ट्रेनिंग सुरू झालं. सर्व सेशन्स लोकांच्या सहभागानं होत होती. पाणलोट विकासासाठी लागणाऱ्या साधनांचा वापर कसा करावा ही माहिती अतिशय सोप्या पद्धतीनं दिली गेली. पाणलोटाच्या मॉडेलचा वापर करून
पाणी बचतीच्या पद्धती समजावल्या गेल्या, फिल्म्स दाखवल्या गेल्या, फील्ड ट्रिप्स काढल्या गेल्या, शिवार फेऱ्या काढून जलसंधारणाची कामं प्रत्यक्ष दाखवली गेली. हातानं काम करण्याचा अनुभव मिळावा म्हणून श्रमदानानं सीसीटी खोदण्यासारखी कामं देखील करून घेतली गेली. प्रत्यक्षात श्रमदानासाठी एखादं ट्रेंच किंवा एखादा गली प्लग्स करायला शिकवतो किंवा ते स्वतः करतात स्वतःच्या हाताने, आणि त्यांना लक्षात येईल की आपण 1 तासाच्या कामामध्ये आपण 10 टँकर 12 टँकर आपण पाणी साठवलं आहे, तर ते एक त्यांच्यासाठी खूप मोठं अचंबित करणारी गोष्ट होती. पाणलोट विकासाची संकल्पना खेळांच्या माध्यमातून शिकवली गेली. कसं करायचं, काय करायचं ह्याच्याविषयीचं ज्ञान घेण्याची लालसा लोकांच्या मनामध्ये या प्रशिक्षणातून तयार झाली. ट्रेनिंग्स खूपच लोकप्रिय ठरली. प्रेम, मैत्री आणि आपुलकीच्या वातावरणात प्रशिक्षण पार पडलं. तिथं ते 4 दिवस आम्हाला कसे गेले हे कळालंच नाही, कारण एवढी तोला मोलाची माहिती त्यांनी सांगितली आणि त्याच्यातून नक्कीच आता आपण बी आपल्या गावात जर केलं तर 100% हाताला पाणी येतं अशी खात्री आम्हाला सुद्धा वाटायली. खऱ्या अर्थानं ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर कळलं की जलसंधारण काय असतं आणि पाणी म्हणजे काय, पाण्याची किंमत काय, पाण्याचं बजेट काय. आणि ट्रेनिंग देणारांनी हे कधी भाव दाखवले नाहीत की आम्ही कोणतरी मोठा आहे, श्रेष्ठ आहे, आम्ही शिकवतोय, हे अडाणी लोक आलेत, असं नाही कधी. म्हणजे आपण सगळी एक आहे आणि आपण मिळून सगळ्यांनी हे करायचे. त्याच्यामुळं ते जे देत होते ते पटकन आत उतरत होतं. त्याला ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, हृदय एक झाले, ये हृदयेचे ते हृदय मिळाले, अशा पद्धतीचं एक वातावरण तिथं तयार झालेलं होतं. स्वतःच्या हिमतीवर दुष्काळाशी 2 हात करण्याचा मनोमन निश्चय करून ट्रेनिंगसाठी आलेली लोक आपापल्या गावी परत गेली. पाणी फाउंडेशनची टीम आता आतुरतेनं वाट पाहत होती 20 एप्रिल या तारखेची, कारण त्या दिवशी ही 45 दिवसांची स्पर्धा सुरू होणार होती. मनात आतुरता तर होतीच, पण आशंका देखील होती, कारण हे फक्त जलसंधारणाचं काम नव्हतं, तर एका वेगळ्या पातळीवर हे लोकांच्या मनपरिवर्तनाचं देखील काम होतं. फिक्र तो थी कि क्या ये होगा नहीं होगा, टेंशन भी था कि जो हमने सोचा है वो सक्सेसफुल होगा कि नहीं होगा. जो हम सोच रहे हैं कि लोगों में ये आग जगेगी, वो जगेगी या नहीं जगेगी. पण प्रशिक्षणानं लोकांच्या मनावर खोलवर परिणाम केला होता. त्यांच्या मनात कुठेतरी एक ठिणगी पडली होती. प्रशिक्षणाहून परतलेल्या त्या लोकांनी आपापल्या गावांमधल्या लोकांना एकत्र करणं सुरू केलं. जे प्रशिक्षणाला लोक गेली होती त्यांनी जो अक्षरशः आमच्या घरोघरी येऊन सांगितलं की असं असं आपल्याला केलं पाहिजे. सर्व गावकऱ्यांना समाविष्ट करून पाण्याबाबतीची चळवळ त्यांना समजून सांगितली. त्याच्यानंतर आम्ही 4 असे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले. प्रत्येक तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या तालुका कोऑर्डिनेटर्सनी गावोगावी जाऊन लोकांना एकत्र आणण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा उचलला. त्याच्यानंतर हळूहळू त्यांचं मन परिवर्तन होत गेलं आणि खरोखर सर्व म्हणजे आमच्या गावातले 15-20 जणांची टीम तयार झाली. ही श्रमदानाची लाट हळूहळू गावागावांमध्ये पसरायला लागली. पहिल्यांदा सुरुवातीला गेलो तर आम्ही 3-4 होतो काम करायला. मग दुसऱ्या दिवशी 4 जण झालो, 5व्या दिवशी 8 जण झालो आणि नंतर 15-12 आणि 3000 आम्ही गेलो. सुरुवातीला अगदी थोड्याशाच बायका येत होत्या, परंतु नंतर मग त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की बाबा ह्या जात आहेत, ह्या काहीतरी समाजासाठी चांगलं काम करतायत, तर आपण का नाही करू. बघता बघता एक जन आंदोलन बाळसं धरायला लागलं. सर्व लोक पेटून उठले आणि खरोखर रोज 300, 350, 600, 750 एवढे लोक रोज कामाला यायला लागले. दुभंगलेला समाज एकत्र यायला लागला. आता जे कधी काही 10-5 वर्षानं कुणी कोणाला बोलत नव्हते, असे काही व्यक्ती तुम्हाला सांगतो एकत्र आल्या. म्हणजे असे बऱ्याचशा लोकांची जास्तीत जास्त लोकांची भावना झाली की हे जे आपले गटतट आहेत, पक्षीय वाद आहेत किंवा भावकीचे वाद आहेत, हे आपण बाजूला सारूया आणि श्रमदानाला आणि लोकसहभागातून हे काम करूया. एबीपी माझा या वाहिनीवर सुरू झालेल्या दुष्काळाशी 2 हात या कार्यक्रमानं या आंदोलनाला टीव्हीवर देखील आणलं. दुष्काळाशी 2 हात मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सत्यमेव जयतेच्या वॉटर कपच्या अनुषंगाने हे संपूर्ण गाव एकवटलेलं दिसतंय.
राजकीय विशिष्ट अनेक वाद बाजूला सारून ही मंडळी आता केवळ दुष्काळाला हरवण्यासाठी एकत्र आली आहेत. जे आपण भोगतायत ना ते आपल्या मुलांना भोगू द्यायचं नाही. स्पर्धेमध्ये विजय कोणाचा होणार हे माहित नाही, मात्र या गावातून दुष्काळ हरणार आहे हे मात्र निश्चित आहे. ही मोहीम गावांपुरतीच मर्यादित राहिली नाही. शहरामधली मंडळी देखील गावांबरोबर जोडली जायला लागली. सातारा शहरामधल्या 200 विद्यार्थ्यांनी नलवडेवाडी गावात येऊन श्रमदानानं LBS बनवले. अनेक सामाजिक संस्था आणि समूह या चळवळीशी जोडले गेले. समस्त महाजन, मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी सारख्या संस्थांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहकार्य केलं. अब ये देखिए, पीपल्स मूवमेंट यही होता है कि लोग एक चीज देखते हैं कि ये हो रहा है, उसमें वो जुड़ते हैं. और हमने किसी को आगे से नहीं कहा कि आप हेल्प करिए, गांव वालों को हेल्प करिए, वो उन्होंने अपने आप हेल्प किया. डॉक्टर्स, इंजिनियर्स, ST ड्रायव्हर्स, कंडक्टर्स, पोलीस, वकील, शिक्षक सगळ्यांनी आपापला वाटा उचलला. काही सेलिब्रिटीज सुद्धा स्वतःचं योगदान देण्यासाठी गावात आले. देशाच्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक बांधव सुद्धा खास सुट्टी घेऊन श्रमदान करण्यासाठी आपल्या गावी पोहोचले. आपण देशाच्या सीमेवर आपण रक्षक करतो, तर गावासाठी बी आपण काहीतरी करू शकतो. पाण्याचं काम होता होता समाज परिवर्तनाचं देखील काम व्हायला लागलं. पाण्यासारखी दारू पिणाऱ्या राडीतांडा गावानं पाण्यासाठी दारू सोडली. मी विचारलो पहिल्यांदा की गावासाठी दारू कोण सोडणार. लोक एकमेकाकडे बोट दाखवत होती, तूट तूट तूट. शेवटी एक उठला आणि उठल्यानंतर तो म्हणला की मी सेवालाल महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी गावासाठी दारू सोडली. मग असं करत 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 त्या दिवशी 10 लोकांनी दारू सोडली. बघा, जांबुवंतांना जेव्हा हनुमंताला सांगितलं तुझ्यामध्ये ही शक्ती आहे, तेव्हाच हनुमंतानं उडी घेतली होती. गावामध्ये सुद्धा ही शक्ती आहे, फक्त हे लोकांना माहित नव्हतं ही आमच्यामध्ये ही शक्ती आहे. पाटोदा गावच्या लोकांनी तर कमालच केली. अखंड श्रमदान करण्याची शपथ घेतली. कुदळ फावडं खाली न ठेवण्याचा संकल्प केला. ना दिवस पाहिला ना रात्र पाहिली. एकही क्षण न थांबता आलटून पालटून 24 तास अखंड श्रमदान केलं. न्हावी बुद्रुक गावात एक वेगळाच विक्रम झाला. श्रमदानातून फक्त 2 तासात 55 LBS बांधण्याचा. तर जायगावात 2 तासात 200 CCTV बांधले गेले. मनाला स्पर्शून जाणाऱ्या अनेक घटना समोर आल्या. उसमें से सबसे जो इमोशनल मुझे स्टोरी लगी, बल्कि मैं एक तो नहीं कह सकता हूँ, लेकिन जो मुझे इस वक्त फौरन याद आ रही है वो है कि जो एक गांव में जो बूढ़े लोग थे, एल्डरली लोग, उन्होंने अपने पेंशन में से पैसे दिए श्रमदान के लिए, जो बहुत बड़ी बात है. ही गोष्ट आहे वरुड तालुक्यामधल्या वाठोडा गावची. ह्या गावातली वृद्ध मंडळी वयोमानामुळे श्रमदान करू शकत नव्हती, पण त्यांना त्यांचं योगदान मात्र द्यायचं होतं. दरमहा 600-650 रुपये इतकी छोटीशी पेन्शन मिळवणारे हे आजी आजोबा एकत्र आले आणि त्यांनी आपल्या पोरा नातवांचा उत्साह वाढवण्यासाठी एक रक्कम जमा केली आणि या कामासाठी दिली. 50-50 लोक मी बोलावले, वडाखालत मीटिंग घेतली. तिथे आम्ही सरळ सांगितलं की आमच्याकडून काम तर होत नाही, पण ते पगारातून 50-50-100 रुपये आपल्या शक्तीनुसार जे काही होईल ते करा. नंतर मग सर्वेनेच पैसे थोडे थोडे आणून दिले. अशाच आणखीही हृदयस्पर्शी घटना समोर आल्या. श्रमदानासाठी लग्नाची ठरलेली तारीख देखील बदलली गेली. आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग लग्न रायबाचं. मग त्याच उक्तीप्रमाणे आम्ही ठरवलं की अगोदर लग्न जलशिवारचं आणि मग लग्न आपल्या कन्येचं प्रियांकाचं. श्रमदानासाठी वृद्ध महिला, विकलांग व्यक्ती सगळेच जण पुढे आले. गावातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर काम करत असताना मला असं वाटतं की मी अपंगच नाही हे भान मी विसरून जाऊन मी त्यांच्याबरोबर काम करतो. श्रीपतरायवाडीच्या छोट्या मुलांनी तर श्रमदानासाठी आपली वानरसेनाच बनवली. आमिर खान जी, तुम्ही जे तारे जमीन पर पिक्चर काढला होता ना, आम्ही पानी जमीन पर असं तयार करणार आहोत. ऐसी ऐसी कहानियां जब हम सुनते थे तो हमें हमारी उम्मीद और बुलंद हो जाती थी. छोटे छोटे तरीकों से हमको पता चल रहा है बच्चे इसमें इन्वॉल्व हो रहे हैं. एक बच्चे ने भी बोला कि हम तो आपने तारे ज़मीन पर दिखाया, हम पानी ज़मीन पर लाके दिखाएंगे. तो मतलब बच्चे भी जुड़ रहे हैं इसमें. सरकारी व्यवस्था आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कामात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आम्हाला शासनाकडून मदत मिळाली आणि नाला खोलीकरणाचे काम आमच्या इथं भरपूर प्रमाणात जलयुक्त शिवारातून झालेले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान सुद्धा केलं. शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी देखील एक ग्रुप तयार केलेला आहे जे प्रत्येक ठिकाणी जाऊन श्रमदान करतात. सरकार आणि जनता यांच्यातला दुरावा मिटला
आणि दोघांमधल्या संबंधांना एक नवी दिशा मिळाली. वॉटर कप सुरू होण्याच्या आधी एक प्रशासन म्हणजे किंवा सरकारी अधिकारी म्हणजे काहीतरी भ्रष्टाचारी असतात किंवा त्यांना सर्वसामान्य जनतेचे काम करायचे नसतात, पैसे घेऊनच काम करत असतात किंवा काही योजना असतात का नसतात असं हे गैरसमज होता. परंतु ज्यावेळेस श्रमदानाची चळवळ चालू असताना एखादा सरकारी अधिकारी येतो, टिकाव फावडा हातामध्ये घेतो, त्या ठिकाणी CCTVचे चर खांदतो, हे पाहिल्यानंतर जे त्यांच्या मनामध्ये असतं ते सगळं विरून जातं. लोक डायरेक्ट आमच्या कॅबिनमध्ये येऊन त्यांची समस्या मांडतात, फोनवर बोलतात. त्यांच्या मनामध्ये प्रशासनाच्या बाबतीत जी भीती होती ती कमी झाली, हळूहळू दूर झाली. वाटर कप में आज जिस तरीके से अधिकारियों ने लोगों के साथ मिलकर अच्छा काम किया है, ये हमारे लिए मॉडल है और बाकी सभी जो आने वाले प्रकल्प हैं, सभी आने वाले काम हैं, उसमें इसका उदाहरण हम दे सकते हैं. बघा, एक नवीन मैत्री ही प्रशासनात आणि जनतेमध्ये झाली. आणि याचं कारण काय होतं? प्रशासनात काम करणारा व्यक्ती हाही नागरिक आहे, त्याच्याही भावना आहेत, त्यालाही देशाकरता काहीतरी करावंसं वाटतं. पण काहीतरी करावंसं वाटत असताना ते करण्याची प्रेरणा देणारच कोणी नाही आहे. आणि या कामाने ती प्रेरणा त्याला मिळाली. सरकार आणि जनता एकत्र आल्यामुळे अनेक चमत्कार झाले. वाठोडा नावाचं गाव आहे. आम्ही एके दिवशी तिथे सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात केली आणि 10 वाजेपर्यंत आम्ही एक माती बांध केला, त्याला पिचिंग केलं दगडानं. त्या बंधाऱ्याला आम्ही 4 तासात पूर्ण केलं. 250 लोक होते त्याच्यामध्ये. सरकारी पद्धतीने जर आम्ही ते काम केलं असतं तर आम्हाला 8 लाख रुपये लागले असते. आणि 8 महिने आम्हाला ते इस्टिमेट तयार करा, टेंडर करा, वर्क ऑर्डर द्या, कॉन्ट्रॅक्ट येणार, काम करणार, मग पेमेंट करणार. असं हा सरकारी काम आणि लोकसभातून काम यातला फरक आहे. वर्षानंतर गाव अशा कामासाठी एकत्र आलं होतं आणि एकमेकांना पाहून प्रत्येकाला हिंमत मिळत होती आणि हा एक आनंद सोहळा बनला. 3 जिल्ह्यांमध्ये मिळून दररोज साधारण 10,000 पेक्षा जास्त लोकांनी श्रमदान केलं. बीड जिल्ह्यात 2 जूनला झालेल्या महाश्रमदानात लोकांचा उत्साह शिगेला पोचला होता. 16 वेगवेगळ्या गावांमध्ये एकाच वेळी 11,000 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र श्रमदान केलं. आता ही फक्त वॉटर कप जिंकण्याची स्पर्धा उरली नव्हती. लोकांनी तिला एका जन आंदोलनाचं, एका जनक्रांतीचं स्वरूप दिलं. या मोहिमेची संपूर्ण सूत्र आता लोकांनी आपल्या हातात घेतली. हसत खेळत नाचत बागडत स्वतःला दुष्काळमुक्त करण्याच्या प्रक्रियेला लोकांनी एका सोहळ्याचं स्वरूप दिलं. बघता बघता या गावांचं चित्र बदलूनच गेलं. जलसंधारणाची कामं हजारोंच्या संख्येत गावागावांमध्ये अवतरली. फक्त 45 दिवसांच्या छोट्याशा कालावधीत दुष्काळानं कंबरडं मोडलेलं असताना 40 ते 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हाचा सामना करत एका जन आंदोलनानं वार्षिक 1368 कोटी लिटर पाणीसाठा करण्याची क्षमता निर्माण केली. हे 13,68,000 टँकर्स इतकं पाणी आहे आणि या पाण्याची बाजारातली किंमत वार्षिक 272 कोटी रुपये इतकी आहे. 5 जूनला स्पर्धा संपली. आता प्रतीक्षा होती पावसाची, त्या पाण्याच्या थेंबांची ज्यांच्यासाठी हजारो लोकांनी स्वतःचा घाम गाळला होता. आणि मग पावसांच्या रिमझिम धारांचा वर्षाव सुरू झाला. या गावांमध्ये पडणाऱ्या पावसानं पहिल्यांदाच
स्वतःच्या स्वागतासाठी केली गेलेली जय्यत तयारी पाहिली. फक्त पाणीच नाही तर सुख आणि समाधान सुद्धा ओसंडून वाहत होतं. पाण्याशी झालेली ही नितळ मैत्री लोकांनी नाचत गात वाद्य वाजवत साजरी केली. जेवढं पाणी पडलंय तेवढं पाणी आमच्या गावातच राहिलंय. गावातून एक थेंब सुद्धा बाहेर गेलेला नाही. ते पाणी आमच्या शिवारात पडलेलं आमच्याच शिवारामध्ये मुरलेलं आहे. आमचा टँकर लगेच बंद झाला की आमचं भरलं तर नंतर 1 वर्ष पाऊस नाही पडला तरी आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. आम्ही 10 गावांना 20 गावांना पाणी देण्याची क्षमता आता आमच्याकडे आलेली आहे. ज्या बादलीला भरण्यासाठी 55 हँडपंप मारायला लागत होते. एक बादली किती लिटरची? 15 लिटरची. 55 हँडपंप. आज 5 हँडपंपमध्ये ती बादली फुल होते. पहिला मारला की पाणी. मला वाटतं की जेवढं पाणी गावात दिसत होतं कदाचित त्याहून जास्त पाणी गावकऱ्यांच्या डोळ्यात होतं. कारण हे जे पाणी होतं ते पाणी त्यांच्या श्रमाने निर्माण केलेलं होतं. घाम गाळून निर्माण केलेलं होतं. कमावलेलं होतं. अनेक लोक मी बघितले 2-2, 3-3 तास त्या पाण्याकडे पाहत बसतात. त्यांना आश्चर्य वाटतं की हे पाणी आम्ही आणलंय. एवढं पाणी जिथे केवळ कोरडे नाले आणि त्याच्यामध्ये वाढलेली झाडं ही बघितली होती तिथे पाणीच पाणी ज्यावेळेस दिसतंय लोक भावनेने त्याच्याशी जोडले आहेत. देखिए, खूबसूरती की बात यह है कि इस प्रोसेस में हमने 116 गांव में से 1 पैसा नहीं दिया किसी गांव को. और मुझे खुशी है इस बात की. क्या खुशी है? खुशी यह है कि 116 गांव में जहां जहां कमाल का काम हुआ है वो गांव वालों ने काम किया है. उनकी मेहनत है. जो कुछ पैसा लगा है उनका लगा है. जो पसीना लगा है उनका लगा है. जो वक्त लगा है उनका लगा है. जो दिमाग लगा है वो उनका लगा है. हर चीज उनकी लगी है उसमें. ये गांव ने किया, हमने नहीं किया. लोकांमध्ये हा आत्मविश्वास तयार झालाय की सरकारची आवश्यकता नाही, आम्ही आमच्या भरोश्यावर करू शकतो. आम्ही करू केलाय. ही आमची ताकद आहे. ही जी काही लोकांमधली ताकद याच्यातनं जागृत झाली आहे हेच याचं यश आहे. एका नव्या सृजनाचा जन्म झालाय. नव्या आशा पल्लवित झाल्यात. नव्या ऊर्जेतून एक नवीन अनुभूती आली आहे. पाणी फाउंडेशनमुळे लोक स्वतः स्वाभिमानी झाले आणि स्वतःचे कामं स्वतः करू लागले. आतापर्यंत लोक काय म्हणायची, हे शासन आपल्यासाठी काहीच करत नाही, शासन आपल्यासाठी काहीच करत नाही. आम्ही लोकसहभाग तयार केला, आम्ही श्रमदान करायला चालू केलं, शासन पण धावून आलं आमच्या मागं. ज्यावेळेस आपण काहीतरी करू त्यावेळेस शासन असेल, संस्था असतील, कारखाने असतील, सगळे आपल्यासाठी धावून येतील. हे आम्हाला पाणी फाउंडेशन मुळेच कळालं. पहिल्यांदा लोकांना आपलं जल, जमीन, जंगल, प्राणी आणि पर्यावरण याची ओनरशिप वाटली. आतापर्यंत आम्हाला काय वाटायचं की आमचं नाही आहे, आम्हाला याचा उपयोग करायचा आहे. पण पहिल्यांदा लोकांच्या लक्षात आलं की अरे हे तर आपलं आहे, याचं संवर्धन करायची जबाबदारी आपली आहे. ही जी भावना लोकांच्या मनामध्ये तयार होत होती ही मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची होती. आणि म्हणून हा प्रत्येक क्षण मी जगलो आहे. हा प्रत्येक क्षण मला आनंद देणार आहे. हा प्रत्येक क्षण माझ्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास जागृत करणार आहे की हा महाराष्ट्र बदलू शकतो. या महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं जे स्वप्न पाहिलं आहे हे स्वप्न नाही आहे, हे वास्तविकतेत येऊ शकतं. हा विश्वास याच्यामुळे माझा जागृत झाला. पानी का प्रॉब्लम इतना भयंकर प्रॉब्लम है कि जब तक हम सब उसको अपना नहीं मानेंगे, जैसे मैं कह रहा था, दिलो दिमाग से, तब तक वो जाएगा नहीं.
और उसको हमको अपनाना पड़ेगा खुशी से, तकलीफ की तरह से नहीं, खुशी से अपनाना पड़ेगा कि ये मेरा काम है। गर्व के साथ आपको अपनाना पड़ेगा कि ये मेरा काम है और मुझे करना है और किसी को मैं करने नहीं दूंगा, मुझे ही करना है। गाव हे आपलं आपण सारे मिळून सुंदर करायचं, गाव हे आपलं आपण सारे मिळून सुंदर करायचं, हे झाले गेले ते विसरून सार गावाचा विकास करायचं, झालं गेलं ते विसरून सार गावाचा विकास करायचं। पाणलोट विकास क्षेत्रामधल्या 3 ज्येष्ठ तज्ज्ञांच्या पॅनलनं गावकऱ्यांनी केलेल्या कामाचं परीक्षण केलं आणि 15 ऑगस्ट 2016 रोजी मुंबईत झालेल्या भव्य सोहळ्यामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या विजेत्या गावांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार 2 गावांमध्ये विभागून देण्यात आला, राडीतांडा आणि वाठोडा। चला बांधूया रे बंधारे, चला बांधूया रे बंधारे। 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा 2 गावांमध्ये विभागून देण्यात आला, जायगाव आणि खापरटोन। आता सर्वांना दाखवून द्यायचं, आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारं गाव होतं सातारा जिल्ह्यामधलं वेळू। विसरून सार गावाचा विकास करायचा, झालं गेलं ते विसरून सार गावाचा विकास करायचं।